नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. स्क्वॅफ स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्क्वॅफ याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्राईव्हवर फोल्डर कशा पद्धतीनं बनवायचं, फोल्डरला ॲक्सेस कशा प्रकारे द्यायचं आणि या मानकामध्ये आपण जे पुरावे म्हणून जोडणार आहोत त्यांची लिंक कॉपी पेस्ट कशी करायची या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत. बघा, यामध्ये आपण जेव्हा स्क्वॅफची माहिती भरत असताना ओपन करतो त्यावेळेला अशा प्रकारची आपल्याला स्क्रीन दिसणार आहे, ज्यामध्ये आपल्याला एकूण 128 मानकं दिलेली आहेत. बघा, अशा प्रकारे आपल्याला एकूण 128 मानकं दिलेली आहेत. बघा, ही जी एकूण 128 मानकं आहेत यामधील काही मानकांना आकाशी रंग दिलेला आहे, तर उर्वरित मानकं ही पिवळ्या रंगाची आहेत. आकाशी रंगांची जी काही मानकं आहेत ती आपल्या प्राथमिक लागू नाहीत. यांचं काय करायचं आहे ते देखील मी पुढं तुम्हाला सांगणार आहे. आता बघूया की आपण जी या मानकांसाठीची पुरावे म्हणून भरणार आहोत त्यासाठीचं गुगल ड्राईव्हवर फोल्डर कसं बनवायचं ते. त्यासाठी बघा, आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे ड्राईव्हमध्ये. ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर बघा, या ठिकाणी उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये प्लसचं चिन्ह दिसत आहे, न्यू. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर एकदम वरच्या डाव्या बाजूला फोल्डर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. अनटायटल फोल्डर या ठिकाणी आपण आपल्या फोल्डरला स्क्वॅफ असं नाव देऊन घेऊया. क्रिएट या ठिकाणी बघा, आपलं स्क्वॅफ नावाचं फोल्डर या ठिकाणी तयार झालेलं आहे. जेव्हा आपण स्क्वॅफ या फोल्डरला क्लिक करू त्यावेळेला बघा, उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसत आहेत, त्यावर जाऊन क्लिक करायचे. या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन आहे मॅनेज ॲक्सेस, यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड ओनली पीपल ॲडेड कॅन ओपन विथ द लिंक हे रिस्ट्रिक्शन काढून आपल्याला त्या ठिकाणी चेंज करायचं आहे एनीवन विथ द लिंक. याचा अर्थ आपण जेव्हा ही आपली लिंक आपला पुरावा म्हणून शेअर करणार आहोत त्यावेळेला ती कुणालाही ओपन केल्यानंतर बघता येईल, म्हणून आपण एनीवन विथ द लिंक हे या ठिकाणी चेंज सेटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर बघा, आता जे आपलं फोल्डर तयार झालेलं आहे या फोल्डरमध्ये काय करायचं आहे, आपल्याला आपला जो पुरावा आहे तो या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा आहे. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्राईव्हवर फोल्डर कसं बनवायचं, त्याला ॲक्सेस कसं द्यायचं इथपर्यंत बघितलं. आता प्रत्यक्ष उदाहरण म्हणून आपण एखादं मानक निवडून त्याला पुरावा कसा भरायचा किंवा त्या पुराव्याची लिंक कशी द्यायची हे बघणार आहोत. या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून एक मानक बघणार आहोत व त्या मानकामध्ये पुराव्याची लिंक कशी जोडायची, कशी तयार करायची हे देखील बघणार आहोत. या ठिकाणी बघा, मानक क्रमांक 45 यामध्ये क्षेत्र पायाभूत सुविधा आणि त्याच्यामधलं मानक क्रमांक 2.1.1 सांगितलेलं आहे. शिकण्यास पुरेशा अनुकूल वर्गखोल्या आहेत आणि शाळेने एका सत्रात विद्यमान पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन केले आहे. बघा, आता यामध्ये एकूण 4 स्तर आहेत. 4 स्तरामधला जो पहिला स्तर आहे तो आहे प्रारंभिक, दुसरा आहे प्रगतशील, तिसरा आहे प्रगत आणि चौथा आहे प्रवीण. आपली शाळा ज्या स्तरामध्ये बसते त्या स्तराचा काय करायचं आहे, आपल्याला आता फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता माझी शाळा या ठिकाणी दुसऱ्या स्तरामध्ये बसते, तर या ठिकाणी दुसऱ्याला सिलेक्ट करून आपल्याला आता या ठिकाणी बघा, एकदम खाली गेल्यानंतर पुरावे या ठिकाणी आपल्याला त्याची लिंक भरायची आहे. मग आता ही लिंक भरण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला जायचे आपल्या मोबाईलमधल्या गॅलरीमध्ये. बघा, गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपला जो त्याचा फोटो असणार आहे तो फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे.
बघा, हवा असलेला फोटो सिलेक्ट केल्यानंतर हा फोटो आपल्याला काय करायचा आहे, ड्राईव्हला अपलोड करून घ्यायचा आहे. ड्राईव्हला अपलोड करत असताना आपल्याला या ठिकाणी आपले हे जे मानक आहे त्या मानकाचं नाव या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे. मानक क्रमांक 45. बघा, या ठिकाणी आपलं जे स्क्वॅफ फोल्डर आहे यामध्ये आपल्याला आपलं मानक क्रमांक 45 दिसणार आहे. आता हे मानक क्रमांक 45च्या पुढं आपल्याला 3 डॉट दिसणार आहेत. त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता 5 नंबरला कॉपी लिंक असं दिलेलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या या मानकाच्या फोटोची काय होणार आहे, लिंक या ठिकाणी मिळणार आहे. आपल्याला ती मिळालेली लिंक या ठिकाणी आपल्या पुराव्याच्या या ठिकाणी बघा पेस्ट करून घ्यायची आहे. आपली ही लिंक पेस्ट करून झाल्यानंतर सर्वात शेवटी सबमिट करा यावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा जो मानक क्रमांक 45 आहे या ठिकाणी भरून पूर्ण झालेला आहे. अगदी अशाच पद्धतीनं आपण आपली जी सर्व काही मानकं आहेत ती या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहेत. च्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बघा, जी मानकं प्राथमिक शाळेसाठी लागू नाहीत त्या ठिकाणी जर तुम्ही क्लिक करून बघितलं तर तुम्हाला वाचायला मिळेल की जर लागू नाही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही, सबमिट बटन ओपन होईल. त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला काहीही करायचं नाही. लागू नाही ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट झालेलं आहे. तर त्या ठिकाणी बघा, अशा पद्धतीनं आपण आपली ही जी एकूण 128 मानकापैकी 115 मानकं आहेत ती इमेजच्या लिंक कॉपी पेस्ट करून पूर्ण करून घ्यायची आहेत आणि आपला हा जो स्क्वॅफ आहे त्याचं पूर्ण करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की कळवा, जेणेकरून मला माझ्या या व्हिडिओमध्ये आणखी काही सुधारणा करता येतील.